ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला. कारण आतापर्यंतच्या महाविकास आघाडी किंबहुना इंडिया अलायन्स यांनी ज्या ज्या घोषणा केल्या, ज्या ज्या गॅरंटी दिल्या, त्या सगळ्या फेल झाल्या. पण मोदीजींची गॅरंटी कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता. आणि म्हणून 27 वर्षानंतर भाजपा आणि NDAचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे. खरं म्हणजे हा मोठा विजय आहे. आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष 10 वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपचं, ते दूर झालेलं आहे. आणि 10 वर्षाचं जी दिल्लीकरांवर आपदा होती, आपदा म्हणजे ती मतदारांनी दूर केलेली आहे. या निवडणुकीमध्ये देखील संविधान, लोकशाहीचा खून, मतदान, EVM या सगळ्यावर आरोप झाले. परंतु हा खोटा फेक नरेटिव्ह पसरवणारा काँग्रेस असेल, आप असेल, यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला. खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं. खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली. पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका ही घेऊन केजरीवाल निघाले. पण त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री होण्यामध्ये अण्णा हजारेजींचा मोठा सिंहाचा वाटा होता. कारण त्यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले. परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली. अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली, भ्रष्टाचाराला जवळ केलं. आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही, परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे, या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती, तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची संपली. या निवडणुकीमध्ये जे आत्ताच आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्राने अर्थसंकल्प सादर केला, त्याचं प्रतिबिंब देखील उमटले. कारण सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्प 12 लाख रुपयापर्यंत संपूर्ण जे उत्पन्न आहे ते इन्कम टॅक्स फ्री केलं. शेतकऱ्यांसाठी योजना केल्या, महिलांसाठी योजना केल्या, युवकांसाठी रोजगार केला, पायाभूत सुविधांसाठी पैसे ठेवले. हे सगळं जे आहे हे सगळं देखील या निवडणुकीमध्ये लोकांनी स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून हा एवढा मोठा दैदिप्यमान विजय या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली मिळालाय. मी मोदीजींचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. आता दिल्लीकरांवरचं आपदा टळली, संकट टळलं. आता डबल इंजिन सरकार म्हणून दिल्लीचा विकास होईल आणि दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि ही राजधानी कशा प्रकारे राजधानी असली पाहिजे
हे खऱ्या अर्थाने आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनचं सरकार काम करेल आणि लोकांना मोठमोठ्या सुविधा मिळतील, लोकांचं जीवनमान बदलेल, लोकांच्या आयुष्यामध्ये विकासाची गंगा येईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिल्लीचा विकास होईल.